आजच्या ऑनलाईन लेक्चरला उपस्थित सर्व BA भाग 1 सत्र 2 च्या विद्यार्थ्यांचे मी स्वागत करतो. मी अण्णा वैद्य, मराठी वाङ्मय या विषयाचा तुमचा शिक्षक. आणि आज आपण अर्वाचीन मराठी कविता या संपादित कविता संग्रहातील 7व्या क्रमांकाच्या कवीला अभ्यासतो आहे. 7व्या क्रमांकाच्या कवीचं नाव कल्पना दुधाळ, कवयित्री आहे, महिला कवयित्री आहे. आणि आपण या कवयित्रीच्या 3 कविता समजून घेणार आहोत. या कविताचं निराळेपण आणि या कवयित्रीचं वेगळं वैशिष्ट्य आपण या 3 कवितेच्या माध्यमातून समजून घेत आहोत. मागच्या 6 कवींच्या वेगवेगळ्या कविता आपण अभ्यासल्या. या प्रत्येक कवीचं स्वतंत्र असं वैशिष्ट्य आहे. तसंच कल्पना दुधाळ या कवयित्रीचं सुद्धा स्वतंत्र असं कवितेचं वैशिष्ट्य आहे. आज ही कवयित्री ग्रामीण कवयित्री म्हणून, स्त्रीवादी कवयित्री म्हणून पॉप्युलर आहे आणि सर्वत्र युट्यूबवर वगैरे किंवा वेगवेगळ्या कवी संमेलनांमध्ये या कवयित्रीच्या कविता आपल्याला सर्च करता येतात, शोधता येतात. आणि आपल्याला या ग्रुपवर सुद्धा आपण या कवयित्रीचा डिटेल बायोडाटा आणि त्यांचं काव्य वाचन आपण पाठवणार आहोत. आज मात्र आपण कल्पना दुधाळ ही कवयित्री कोण आहे आणि या कवयित्रीने आपल्या कवितेत काय विचार, कुठल्या भावना, कुठला आशय ती आपल्या समोर ठेवते आहे हे आपण बघूया. या पुस्तकातली ही शेवटली कवयित्री असल्याने पान क्रमांक 115 वर कवयित्रीचा विस्तृत असा बायोडेटा दिलेला आहे की अहमदनगर जिल्ह्यामध्ये दौंड नावाच्या तालुक्याच्या ठिकाणी ही बाई काम करते आहे. शेतकरी आहे, ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन शिक्षण शिकलेली, पण शेती व्यवसाय करणारी स्त्री आहे, कवयित्री आहे आणि ती तिच्या व्यवसायात आनंदी आहे. कल्पना दुधाळ या ग्रामीण जीवनाचे विदारक चित्रण मांडणाऱ्या नव्या पिढीतील महत्वाच्या कवयित्री आहेत. श्रीधर कर म्हणते माती किंवा धग असतेच आसपास हे अत्यंत पॉप्युलर लोकप्रिय असे कविता संग्रह या कवयित्रीने प्रकाशित केले आहे. पहिल्या कविता संग्रहामध्ये ज्या कविता आहे त्या आणि त्या कवयित्रीच्या अनुषंगाने एकूणच त्या कवितेची डेप्थ, उंची लक्षात घेता या कविता संग्रहाला पुरस्कार सुद्धा प्राप्त झाले आहेत. जवळजवळ 4-5 मोठे मोठे पुरस्कार कल्पना दुधाळ यांच्या श्रीधर कर म्हणते माती या कविता संग्रहाला प्राप्त झाले आहेत. आणि साहित्य अकादमी दिल्ली त्यामध्ये जोधपूर, भोपाळ, दिल्ली येथील विविध कार्यक्रमामध्ये त्या निमंत्रित कवयित्री म्हणून गेलेले आहे आणि आपला सहभाग त्यांनी तिथे नोंदवला आहे. साहित्य अकादमीच्या अखिल भारतीय लेखिका संमेलनात सुद्धा त्यांनी सन्मानित करण्यात आलेला आहे. वेगवेगळे पुरस्कार आणि वेगवेगळ्या ठिकाणी ती आपल्या कविता सादर करते. महाराष्ट्र वनवाहिनीच्या 2016च्या सावित्री सन्मान या कवयित्रीला प्राप्त झालेला आहे. आणि स्त्री लेखिका मराठी कविता या कविता संग्रहात कवयित्रीच्या भूमिकेसह त्यांचा समावेश करण्यात आलेला वगैरे. मोठे कवयित्री आहे आणि गृहिणी. काय करते ती? गृहिणी आहे, घर सांभाळते, शेती सांभाळते. एकत्र कुटुंब पद्धती, गृहिणी हे लेखनाचे पाठबळ मांडणाऱ्या कवयित्री शेती व्यवसायाशी संबंधित असल्याने शेतीत राबून आलेले अनुभव त्यांच्या कवितेत शब्दबद्ध झालेले आहे. कृषी संस्कृतीची व्यथा, शेतकरी जीवनाची दर्दभरी अभिव्यक्ती आणि परिवर्तनवादी विचारांची मांडणी अशा 3 बिंदूंना धरून या कवयित्रीने कविता लेखन केलेले आहे. अहमदनगर जिल्हा पश्चिम महाराष्ट्रातली ही शेतकरी कुटुंबातली कवयित्री आहे आणि जबरदस्त पद्धतीनं अत्यंत प्रभावी भाषा, प्रतिभा संपन्न असे शब्द यांच्या याच्यात दिसतात. आपल्याला 3 कवितेच्या माध्यमातून कल्पना दुधाळ ह्या कवयित्रीच्या कविता समजून घ्यायच्या आहे. नव्या पिढीच्या या एका स्त्री कवयित्रीच्या भावना समजून घ्यायच्या आहे. आपण त्यामधून काय वेगळा बोध घेऊ शकतो याही बाबतीत आपल्याला विचार करायचा आहे. कल्पना दुधाळ यांची पहिली कविता चूल. अर्थात ग्रामीण भागामध्ये आज जरी आपल्याकडे सिलेंडर, गॅस, शेगडी आली असेल, परंतु आतापर्यंत आपल्या घरात चुली होत्या, अजूनही आहेत. खेड्यापाड्यामध्ये अजून गरिबांच्या घरी चुली आहेत, सगळ्यांना माहित आहे. स्वयंपाक ज्यावर केला जातो अशी इंधन जाळणारी आणि शिजवणारी, अन्न शिजवणाऱ्यासाठीचं काम पडणारी वस्तू अर्थात चूल. आता आपल्या सगळ्या खेड्यापाड्यातल्या पोरांना माहित आहे की चूल काय असते.
एक घरातली अत्यंत अविभाज्य अशी वस्तू असते, गोष्ट असते. आणि अर्थातच चूल म्हटलं की अर्थात उष्णता. त्या चुलीच्या वाट्याला काय येते? सकाळ संध्याकाळ काय येते तिच्या वाट्याला? उष्णता येते. पण ही चूल अन्न शिजवणारी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणून घरामध्ये तिचा लक्ष्मी म्हणून पूजा केली जाते. तिची पूजापाती होते, तिला रोज सारवलं जातं. आणि अन्न शिजवणारा हा घरातला महत्वाचा घटक म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं, लक्ष्मीचं रूप म्हणून तिच्याकडे बघितलं जातं. कवयित्रीने चुलीच्या या गुणधर्माशी संबंधित समांतर अशी स्त्री जीवनाची कथा रेखाटली आहे. एकीकडे चूल आणि दुसरीकडे महिला, स्त्री, विवाहित स्त्री, सौभाग्यवती स्त्री, कोणतीही स्त्री. चूल आणि स्त्री याचं काय नातं आहे लेखिकेने सहज आपल्या समोर ठेवलेलं आहे. चुलीच्या वाट्याला काय येते रोज? चुलीच्या वाट्याला रोज उष्णता येते, दाह असा उष्णमय असा तिचा सर्वांग भाजल्या जातं आणि यातून ती दुसऱ्याचं काहीतरी भलं करते. स्वतः ती चटके सोसते आणि अन्न शिजवणारा व्यक्ती शिजवतो आणि खातो, तृप्ती मिळते इतरांना तृप्ती देणारी, स्वतः मात्र वेगवेगळी उष्णता, दाह आणि धग सहन करणारी चूल असते. स्त्रीचं आयुष्य सुद्धा अशाच पद्धतीनं समाजाच्या निरीक्षणातून आपल्याला सांगता येते. स्त्री तशी सांगते, कवयित्री तशी ती आपल्यासमोर स्त्री आहे म्हणून चुलीसोबतचं स्वतःचं साम्य वर्णन करते. छोटीशी कविता आहे, 4×5 20 छोट्या छोट्या 2-2 लाईनच्या तुकड्या पहा. छोटीशी कविता पण जबरदस्त आशय या कवितेत आहे. पहिला कळव, रोज पेटविता चूल, मग मी विचारते तिला, जाडाच्या ग चटक्यांची सांग जाणीव कुणाला. कवयित्री सहज चुलीसोबत संवाद करते. ती म्हणते की मी रोज चूल पेटवते सकाळ संध्याकाळ, मला असं लक्षात येते म्हणते की अर्थातच हिला जे चटके लागतात रोज, या चटक्यांची जाणीव घरात कुणाला आहे का? अजिबात नाही. कोणीच त्या चुलीकडे, घरातली ही चूल अत्यंत मौल्यवान आणि मौलिक गोष्ट आहे, याकडे फार लक्ष देत नाही कटाक्षाने. मी सहज विचारते म्हणते चुलीला की अगं तुला जे चटके लागते याची जाणीव घरामध्ये कुणाला आहे का? प्रश्न करते ते. तर अर्थातच नाही. त्या प्रश्नाचं उत्तर काय? म्हणजेच काय, कवयित्रीने चुलीच्या वाट्याला येणारे, चूल निर्जीव आहे हे मान्य आहे आपल्याला सगळ्यांना, परंतु एक संवेदनाशील माणूस म्हणून प्रत्येक घटकाचा संवेदनेने जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येते की घरातले अनेक घटक हे अशाच पद्धतीनं माणसाचे उपयोगी असतात. माणूस त्याचा उपयोग करून घेतो, पण त्या घटकाबद्दलची, त्या वस्तूबद्दलची, त्या कृतीबद्दलची किंवा त्या गोष्टीबद्दलची फार जाणीव माणूस ठेवत नाही. हे परंपरेनं चालत आलेलं वेदनामय असं दुःख चुलीच्या वाट्याला आलेलं आहे. कवयित्री अशी म्हणते का ग, तुला रोज आम्ही गरम करतो, पेटवतो, पण तुझ्या या चटक्यांची जाणीव कुणाला आहे का घरात? अर्थात नाही. आणि मग लगेच घरातली ही स्त्री घरातल्या या चुलीशी संवाद करते. घरातल्या स्त्रीच्या वाट्यालाही अशाच पद्धतनं तिच्या कर्तृत्वाची, तिच्या मेहनतीची, तिच्या नॅचरली तिला वाट्याला आलेल्या वेगवेगळ्या दुःख भोगाची कल्पना घरामधल्या इतर पुरुष मंडळींना अथवा अन्य घटकांना नसते. हे दुःख कवयित्रीला अख्ख्या आयुष्याच्या एक्सपिरियन्स मध्ये जाणवलाय. आणि म्हणून कवयित्रीचं म्हणणं काय, तुझ्या चटक्यांची जाणीव कुणाला आहे का म्हणते? अजिबात नाही. माझं जगणं जडतं होऊन या सरपण झालं ना म्हणते. मग तू जशी आहे तशीच मी आहे. आयुष्य अख्खच चुलीचं काय आणि स्त्रीचं काय, काय करत असते? जडत असते अख्खं आयुष्य. सरपण म्हणजे इंधन, घरामधलं चुलीत जाळणारं लाकड, चुलीतले फणकट, पराठ्याच्या काळ्या, तुराट्याचे मागचे बुडक, खुंटक, हे जे आपण टाकतो चुलीमध्ये आणि ते जड, त्याला सरपण शब्द आहे. सरपण ज्या पद्धतीनं चुलीत घुसलं की त्याला स्वतःची राख सहन करावी लागते, राख होते ते. कवयित्रीचं म्हणणं काय, स्त्रीचं आयुष्य सरपण होऊन जळल्याप्रमाणे कंटिन्यू जळत राहते. सरपण जळते, त्याचा बेनिफिट सरपणला नाही आहे. इंधनाचा बेनिफिट इंधनाच्या वाट्याला येत नाही. इंधन जळते, स्वतः राख होते आणि त्याचा बेनिफिट, फायदा कोणाला भेटते? अन्न शिजवणाऱ्या, अन्न खाणाऱ्या व्यक्तीला भेटते. स्त्रीचं आयुष्य सुद्धा स्वतः जळून 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 राख होणार आहे आणि तिचा उपभोग हा अन्य XYZ व्यक्तीला किंवा XYZ घटकाला प्राप्त होते. सरपण शब्द हा अत्यंत समांतर असं रूपक कल्पना दुधाड यांनी आपल्या चूल या कवितेत वापरले. मी म्हणते सरपणाप्रमाणे सगळं जीवन जळत जाते. जन्म बाई जागा जळेस बोबरी
काय म्हणते पुढे कवयित्री? जन्म बाई चाग सये, सये म्हणजे सखे. आता कवयित्रीने चुलीला स्वतःची सोबतीन मानलेला आहे. ती म्हणते की बाई म्हणून जन्म आला रे आला, झाला रे झाला, की काय होते म्हणते, बोरी बाभडीचं जसं एखादं बन असते खेड्यापाड्यामध्ये, बोरी बोरी असतात, काटेरी काटेरी, दुर्लक्षित असते. ज्या जंगलामध्ये बोरींचे झाड आहे आणि काटेरी बाभूया आहे, तिथं कोणी ढुरकत नाही, कोणी पाखरू नाही जात, कोणता माणूस नाही घुसत. दुर्लक्षित एरिया म्हणून त्या बोरी बाभरीच्या बनात कडे पाहिल्या जातं. स्त्रीच्या आयुष्यामध्ये सुद्धा तिच्या व्यक्तिगत कुठल्याच पद्धतीच्या भावनांना समजून घेतल्या जात नाही. अशाच पद्धतीनं दुर्लक्षितपणे स्त्रीच्या वाट्याला अवहेलना, उपेक्षा येतात. बारीक निरीक्षण आहे कल्पना दुधाड्यांचं. समांतर असं बोरी भाबडीच्या बनाच्या वाट्याला जे दयनीय स्थिती येते, दुर्लक्षितपणा असते, अशाच पद्धतीनं कल्पना दुधाड म्हणतात, त्या पद्धतीनं स्त्रीच्या आयुष्यात सुद्धा अशाच पद्धतीनं काय येते, एक प्रकारची उपेक्षा येते, हिडहिड येते. पुढच्या कडव्यात कवयित्री म्हणतात की ओली धुपता लाकड श्वास फुंकर घालवतो. चुलीमध्ये कधी कधी धुपट होतो तयार. ओलसर जर लाकडे असेल तर मग काय असते, ते ओलसर लाकडं खूप वेळ घेतात पेटायला आणि मग त्याला फुंकर मारावं लागते वारंवार तोंडातून. आपण ते एक फुंकणी म्हणतो, तिला फुकल्या जाते तिने, आणि मग चुलीतला तो जाळ पेटवण्यासाठी मदत केली जाते. कवयित्री म्हणते की ओली धुपता लाकडं श्वास फुंकर घालतो. ओल्या लाकडांना पेटवण्यासाठी घरातली ही स्त्री स्वतःच्या श्वासाचा उपयोग करून फुंकरीच्या माध्यमातून ओलसर लाकडांना पेटवते ती. पहा इथं काय संदर्भ आहे. जो कोणी चुलीपाशी बसला, कोण बसलाय चुलीपाशी? स्त्री बसली आहे, आणि स्त्रीच्याच तोंडातली हवा वारंवार वारंवार ओल्या लाकडांना ती फुंकर घालू 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 ते पेटवते. याचा अर्थ स्त्री स्वतःचा श्वास वापरू 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 या घरातल्या सगळ्या जेवणा खावण्याच्या तरतुदी करते, वंशावळी वाढवण्याच्या तरतुदी करते, आणखी काय काय नाही करत ती, भरपूर काही करते. स्वतःचा श्वास वापरून ओली धुपणारी लाकडं धुपवते. म्हणजे जी न होणारी गोष्ट आहे ती गोष्ट करण्यासाठी अत्यंत आटापिटा करते, स्वतःचा श्वास वापरते, असं म्हणूया आपण 2 मिनिटासाठी. स्त्रीच्या वाट्याला सगळं आलेलं असते, घरदार आलेलं असते, वंशावळ चालवण्याचं अत्यंत महत्वाचं काम नॅचरली नैसर्गिकरित्या स्त्रीच्या वाट्याला आलेलं आहे. कवयित्री म्हणते की तिचा श्वास ती देते, कधी कधी मरते बिचारी ती, पण ते जगवते इतरांना. पुढे माझ्या श्वासाचा आड धूर स्वतःवर घेतो. मग ही जी कोणी स्त्री चुलीपाशी बसली स्वयंपाक करते, ती काय करते, मग धुपटलेल्या ह्या सगळ्या लाकडांना वारंवार फुंकर घालू 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 पेटवते, आणि मग तो जो काही धुपट डोळ्यामध्ये जातून आसव निघतात बाहेर. स्त्रीच्या वाट्याला अख्ख्या आयुष्यामध्ये, अख्ख्या जन्मभरामध्ये काय काय येते, अशाच पद्धतीनं दुःख येते, अवहेलना येते, वंचना येते, हिडहिड येते, उपासमार येते, आणि मग स्वतःच्या डोळ्यात गेलेला धुपट जेव्हा काढण्यासाठी किंवा तो डोळ्याला त्रास होतो म्हणून मग आपण ती आसवे गळतात डोळ्यातून. का बरं? चुलीपाशी बसलेली बाई आहे, तिच्या डोळ्यात चुकून धुपट गेला नाहीये, लाकडं ओलसर होते, ती फुंकायला गेली, धुपट तिच्या डोळ्यात गेला, ती रडते, तिचा त्याच्यात काहीच दोष नाहीये. स्त्रीच्या वाट्याला जे दुःख येते त्याच्यात तिचा काही दोष नाही, हे कवयित्रीला सूचित करायचं. आपल्या डोळ्यात धुपट गेला, हा, आपल्याला आपला दोष नाहीये. तो धुपट तिथं कोणी निर्माण केला, ज्या कारणाने धुपट निर्माण झाला, अर्थात स्त्रीच्या वाट्याला जे काही व्यथा वेदना विवंचना येते ते तिच्याकडून येत नाही, तिच्या भोवताल असलेल्या परिस्थितीकडून. तिचा कुठलाही दोष नसताना तिच्या वाट्याला हे जगणं येते, ते तिनं इथं स्पष्ट केलंय. स्वतःवर सगळं घेते ते बिचारी. ती उठून चुलीपासून जाऊ शकते, पण तिलाच स्वयंपाक करायला लागते. स्त्रीच्या वाट्याला जे आलेलं आहे तिला कंपल्सरी आहे, तिला टाळता येत नाही. पुढे कवयित्री असे म्हणते की उख नल्या चुली लाग आशा पोथाऱ्याची वाटे. मग काय होते, दिवसभर स्वयंपाक संपल्यानंतर मग दुपारी त्या चुलीला पोथेऱ्या मारला जातो. बस तेवढ्या पुरता एक तात्पुरता पोथारा तिच्या वाट्याला येतो, परत ती संध्याकाळी गरम होते. उख नल्या चुली लाग आशा पोथाऱ्याची वाटे, नाही टेकलाचं पाय जिथे नवं ते गाठे. असं एकहीच ठिकाण नाही म्हणते स्त्रीच्या आयुष्यामधलं की पाय ठेवला आणि मस्त स्वच्छ असं हिरवगार गवत होतं बा, अजिबात नाही. स्त्रीने जिथं जिथं पाय ठेवला तिथं तिथं तिच्या वाट्याला काय आलेलं आहे, काट्या आलेला आहे, बोचरेपणाचं आयुष्य तिच्या वाटेला आहे. स्त्री आयुष्यातली अत्यंत आपण म्हणूया खडतर असा प्रवास कवयित्रीने वर्णन केलेलं आहे, की एकही असं ठिकाण नाही म्हणते की जिथं मी पाय ठेवला आणि मला व्यवस्थित वाटलं. तर काटे कुट्याच्याच आयुष्यात प्रवासात मला आपल्या आयुष्यात स्त्री म्हणून काटेच माझ्या पदरात पडले.
शेवटी कवयित्री शेवटल्या कडव्यात काय सूचित करते वा, स्त्रीवादी अत्यंत स्त्री जगण्यात स्त्री दुःखाची कहाणी या कवितेतून व्यक्त झाली आहे. राख चुलीची भरता हात भाजतो ग कधी, चुलीची राख काढता काढता चुकून म्हणते माझाही हात भाजतो, गरम असते ती लाकड चुलीतली, आणि मुठ भर राख माझी मीच भरते ग कधी. झालं ना म्हणते, ज्या चुलीच्या वाट्याला एक वेळे लाकडं आणले ती जळली बिचारी, तिनं अन्न शिजवलं, राख झाली तिच्या चुलीच्या तिथे इंधनाची, आणि स्त्री म्हणून मी जेव्हा ही राख काढायला निघते म्हणते तेव्हा मलाही असं लक्षात येते म्हणते की एकूणच स्त्रीचा आयुष्याचा शेवटचा काय संदर्भ आहे. शेवटी सगळी कष्ट करणारी स्त्री जेव्हा सरणावर जडते तेव्हा एवढीशी राख शिल्लक राहते. हेच तिचं पूर्वायुष्य, हेच तिचा पूर्व इतिहास, हाच तिचा वर्तमान, हेच तिचं भविष्य. स्त्रीची शेवटी राखच होणार, जळून जळून राख होणे. परंतु चुलीतली राख ही अन्न शिजवण्याच्या कामी आलेली आहे, त्याच्यावर अनेक लोक जगले आहे. इतरांना जगवणे, स्वतः राख होणे, हा स्त्री जातीचा गुणधर्म आहे, आणि तो स्त्रीच्या वाट्याला नॅचरली आलेला आहे. कुठे कुठे तो परंपरेने आलेला आहे, कुठे कुठे पुरुष सत्ताक पद्धतीने तो आणला आहे. हे चूल या कवितेतून कवयित्रीला सूचित करायचं आहे. इथे हे पहिली कविता आपण संपूया. या कवयित्रीची दुसरी कविता, तिचं शीर्षक आहे बाय आणि गाय. कवयित्रीने या कवितेत सुद्धा आपल्या समोर दोन गोष्टी ठेवलेल्या आहेत, बाय आणि गाय. आता अर्थातच या कवितेत सुद्धा आपल्याला काय दिसतं, बाई म्हणजे बाई स्त्री, आणि गाय म्हणजे परत असा एक प्राणी जो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये महत्वाचा मानला जातो. चुलीच्या संदर्भात स्त्री जन्माची कथा कवयित्रीने आपल्या समोर ठेवलेली. आता या पुढच्या कवितेमध्ये सुद्धा कवयित्री कल्पना दुधाळ यांनी बाई, स्त्री आणि गाय काय साम्य आहे हे आपल्या समोर ठेवले आहे. संवाद आहे इथे, जसा चुलीसोबत संवाद होता तसाच कवयित्री आता इथं गायीसोबत संवाद आहे तिचा. सुंदर कविता आहे, व्यवस्थित आहे, टायटल लक्षात ठेवा आणि मग आपल्या सगळा आशय लक्षात येतो. काय म्हणते कवयित्री कल्पना दुधाळ की शेवटलेल्या विळख्याने किंवा विड्यानं, शेवटलेल्या विड्यानं मी दुसऱ्याच्या बांधाचं भाराभार गवत कापलं, तेव्हा मालकानं विळा हिसकून नेलं सगळं गवत उचलून, माझ्या गाईच्या दावणीला काळी सुद्धा न ठेवता. साधा प्रसंग आहे की विळा होता म्हणते माझ्याकडे, मी पटापटा गवत कापलं. आता अर्थात गवत ज्याचं कापते, ज्या शेतात ती गवत कापते तिचं स्वतःच ते शेत नाही आहे, मजूर करणारी स्त्री आहे. शेत मालक आला आणि त्याला लक्षात आलं की आपल्या गवत आपल्या धुऱ्याचं कापणारी ही स्त्री आहे, हिनं गवत कापलं आणि हे चूक केली हिनं, चला आण तिकडे गवत. तिचं सगळं गवत आणि तिचा विळा सुद्धा हिसकून घेऊन गेला. आता गवत कशासाठी कापत होती स्त्री, कवयित्रीच्या घरी स्त्रीच्या घरी एक गाय आहे, ती बांधलेली आहे घरी आणि तिला गवत नेऊन टाकायचं होतं. परंतु काय झालं, ते मालकाने हिसकून घेतलं. आता काळी सुद्धा गवताची हिरव्या या गायीला प्राप्त झाली नाही. म्हणजे तिच्या वाट्याला काय आली, गायीच्या वाट्याला उपासमार आली. गायीच्या वाट्याला उपासमार जशी आली तसे कवयित्री बिचारी खिन्न होते. तिला वाटतं की काय आहे पहा बरं आयुष्य, तिच्या वाट्याला आपण एवढं हिरवं ते तिला प्राप्त नाही झालं. आता मी गाय गवतात नेऊन बांधली तर रान तुडवते म्हणत हाकलून लावलं सगळ्यांनी. काय झालं म्हणते, हीच गाय मी गवतात नेऊन जेव्हा बांधली तेव्हा ती रान तुडवते आहे सगळीकडे, म्हणून सगळ्यांनी तिला बाहेर हाकललं, जाऊ द्या तिकडे, जाऊ द्या तिकडे, जाऊ द्या तिकडे, जाऊ द्या तिकडे. कुठल्याही व्यक्तीने माझ्या या गायीबद्दल आस्था दाखवली नाही की तिला चरू देवा. स्त्री आयुष्यामध्ये तिची सगळीकडे सर्वत्र सर्वत्र सगळीकडून काय होते, उच्चंबणा होते, कुचंबणा होते, अवहेलना होते, हिडहिड वंचना वाट्याला येते. म्हणजे एक तर तिच्यासाठी मी भरा बांधून आणत होते तर माझा हिडा हिसकून घेतला, मी तिला रानात नेऊन बांधायला लागले तर सगळ्यांनी हाकलून दिलं म्हणते. मग या गायीलाच घेतलं मी माझ्यात ओढून. पहा कवयित्रीने आता कल्पना करते कवयित्री की शेवटी मध्ये जाऊ दे, तू आणि मी सारखीच आहे. तिनं स्वतःनी गाय ओढून घेतली आतमध्ये, व्यवस्थेविरुद्ध विद्रोह करू म्हणून. तिला चरू देत नाहीत लोक, माझ्या आयुष्यामध्ये असंच आहे म्हणते, मला जगू देत नाहीत लोक. मग तू आणि मी एकच आहे, चाल ये म्हणते माझ्या आतमध्ये. स्त्रीने त्या गायीला स्वतःमध्ये ओढून घेतलं आणि कशासाठी, व्यवस्थेविरुद्ध विद्रोह. व्यवस्था म्हणजे काय, आपल्या अवताल भोवतालची सत्ता असणारी परिस्थिती, त्याला व्यवस्था म्हणतात. म्हणजे आज आपण असं म्हणूया की व्यवस्था म्हणजे काय, आपल्या भोवतालचं सगळं राजकारण, समाजकारण, अर्थकारण.
मग त्याला त्याच्या विरुद्ध संघर्ष करण्यासाठी स्त्री आणि गाय एकात आहे आणि आता आपण संघर्ष करू म्हणते व्यवस्थेसोबत. काय वाटायला येतं मग संघर्ष करताना? पण तिनं मला दाव तोडून पडूच दिलं नाही. गाय हुशार आहे म्हणते, मी तिच्याकडे गेली की माझ्यात तू ये, तिनं म्हणते दाव तोडून पडू दिलं नाही. म्हणजे तिचं दाव सोडायला मी गेले तर ते मला सोडू देत नव्हती. खुंटी भोवती फिरून फिरून खड्डे खड्डे पडले रसवंतासाठी जाते, तिनं नाही सोडू दिलं म्हणते मला. ती फिरू फिरू खुंट्याच्या भोवताल तिथं गड्डे पडले, रवंथ करता 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 आयुष्य तिचं गेलं आणि दात सुद्धा पडले. मी म्हणजे पाहिली वाट कुणी येईल म्हणून, पण ही तर बिन पाण्याची विहीर, कुणी साधं डोकावलं नाही. मी पाहिलं म्हणते कोणी माझ्या मदतीला येईल गाय सोडताना, पण आम्हाला कोणीच आम्हाला मदत करायला नाही. याचा अर्थ काय, अवताल भोवतालचा समाज स्त्रीला फार कॉपरेटिव्ह पद्धतीने मदतीच्या संदर्भात दुर्लक्षित करतो. कोणी म्हणते डोकावलं नाही. अशी ही कोरडी खट्ट विहीर आमच्या वाट्याला आली. इसका देण्या एवढं बळही राहिलं नाही. तोंडास फेस आला तेव्हा ती गाय मला म्हणाली म्हणते, मला गाय सोडणं नाही झाली म्हणते. ती गाय माझ्याशी बोलली. गाय काय बोलते तिच्याशी पहा. बाई ग, तू काय मी काय, जन्मभर दावणीला बांधलेलो, शरीरातून शरीर बाहेर पडलं आणि रुजव्याची माती नापीक झाली की पडिकात कुणी फिरकत नाही. एक्झाम्पल घेतलं पाहिजे. काय म्हणते गायला? बाई म्हणते तू काय आणि मी काय, आपण सगळे सारखेच आहोत. एकदा आपल्या पोटातून दुसरा जीव जन्माला आला रे आला की आपल्याकडे फार दुर्लक्षच केलं जातं. गाईला 3-4 वासरं झाली की त्या गाईकडे फार कोणी लक्ष देत नाही. घरामध्ये स्त्रीच्या वाट्याला सुद्धा 2-3 बाळणपण तिच्या वाट्याला आले की मग त्या स्त्रीकडे फार कोणी लक्ष देत नाही. जसं एखादं पडीत पडलं असतं तसंच पद्धत. म्हणजे तू काय आणि मी काय, आपण सगळे एकच आहोत. आपल्या वाट्याला फक्त काय आलेला आहे? जन्म, इतरांना जन्म देणे, मुलांना जन्म देणे आणि संगोपन करणे, एवढ्यासाठीच म्हणते आपलं जन्म आहे की काय. असंच ती गाय सुद्धा म्हणते या स्त्रीला, बाई ग, तू काय आणि मी काय, आपण दोघे काय म्हणते, शरीरातून शरीर बाहेर पडलं की झालं म्हणते. मग पहा, नैसर्गिकरित्या स्त्रीच्या वाट्याला जे सृजनाचं हे मिळालेलं आहे, एक म्हणून आपण शक्ती मिळाली आहे, सृजन शक्ती आहे तिच्याकडे दुसरा जीव निर्माण करण्याची, त्याला वाढवण्याची ताकद आहे. आणि ती तिची ताकद निसर्गाने सुद्धा ओळखलेली आहे. माणसाने पितृसत्ताक पद्धतीनं ओळखून तिला कायम बंधनात ठेवलं. आणि मग पुढे कवयित्री गायीशी बोलताना, संवाद करताना अशी म्हणते की चढणीच्या आडवाट उरकून उरकता उरकत नाही, 33 कोटी देव माझ्यात तरी तुळून टाकलं जातो. काय म्हणते, माझ्या वाट्याला आयुष्यभर म्हणते हे असंच येते, तुझ्याही वाट्याला तसंच आलेलं आहे. माझ्यामध्ये 33 कोटी देव आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गायीमध्ये 33 कोटी देवाचं एकत्रीकरण झालंय असं मानलं जातं. मग माझ्या गायीच्या शरीरात म्हणते, मी गाय असूनही माझ्या आयुष्यात जर, माझ्या शरीरात जर 33 कोटी देव आहे, मग मी जेव्हा मरते म्हणते तेव्हा मला उचलून माणसाच्या प्रेताप्रमाणे नेलं जातं का? नाही. तर माझ्या शरीरात जर 33 कोटी देव आहे तर मग मला ओढत 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 मशानात नेलं जाते म्हणते, गावाच्या बाहेर फेकले जाते. कुठे गेले म्हणते मग ते देव? जाऊ दे म्हणते, हे झालं माझं. तुझं काय आहे? तुझं स्त्रीचं मरण कसं असते पहा. तू तरी बेवारशी आहे म्हणते, तुझ्यात कुठं काळजी घेते म्हणते समाज. तुझ्याही वाट्याला काय येते? पंचनामा येतो, पोस्टमॉर्टम होऊन सुद्धा विद्युत दाहिनीत ढकलेपर्यंत तुला लढावं लागते या व्यवस्थेशी. चुकून एखाद्या बाईचं कुठल्या कारणानं मरण झालं तर पोस्टमॉर्टम केला जातो, कशानं ते मेली याचा सर्च केला जातो. आणि ते शोधूनही, म्हणजे मरेपर्यंत किंवा मेल्यानंतरही स्त्रीच्या वाट्याला अवहेलना, विवंचना येते, सन्मान येत नाही. हे या कवितेतून सूचित करते कवयित्री आपल्याशी. चिटकलेले रक्तपिपाळू गोचिड, काय शब्द वापरते, असं एक काहीतरी गोचिड चिटकलाय म्हणते स्त्रीच्या आणि गायीच्या वाट्याला. गायीच्या अंगावर गोचिड चिटकते, गायीचं रक्त पिते. कवयित्री काय म्हणते, चिकटलेले रक्तपिपासू गोचिड घोंगावणाऱ्या गोमाशा तिच्या वाट्याला येतात. हे गोचिड लागले असतात गायीला, गोमाशा तिच्या अंगावर हे तर तिला जगू देत नाही स्वस्तपणे. काळीच फुटेल तर मग मी धावत आहे म्हणते कित्येक, आणि हे असंच माझं आयुष्यात मी जगत आहे. कित्येक वर्ष झाले म्हणते मी हे माझं असं आयुष्य जगत आहे. गाय आणि बाय समांतर जगणं, समांतर व्यथा, समांतर वेदना या दोनही घटकाच्या वाट्याला आलेले आहे. गायीच्या वाट्याला जे येतं तेच स्त्रीच्या वाट्याला येतं. कवयित्रीने गाय आणि स्त्री या संदर्भात अशा माध्यमातून, या माध्यमातून काय केलेलं आहे, आपल्याशी हितगुज केलेली आहे. या कवयित्रीची
तिसरी कविता. आपल्या लक्षात येऊन आला आता की कवयित्री कल्पना दुधाळ यांच्या कवितेचा विषय हा असा स्त्री आयुष्य, स्त्री जगणं, स्त्रीवाद, स्त्रीवादी विचार या केंद्राच्या भोवताला आहे. तिनं वारंवार मी स्त्री आहे म्हणून माझ्या वाट्याला काय आलेलं आहे हे सांगण्याचे प्रयत्न केलेले आहे. व्यवस्था जी तिच्या भोवताला अवताल आहे ती व्यवस्था किती मगरूर आहे, किती क्रूर आहे, किती हिंसक आहे, कशी स्वतःचा विचार करणारी आहे हेही सुद्धा तिला या विवेचनातून, या मांडणीतून, या कवितेच्या माध्यमातून सांगायचं आहे. तिसऱ्या कवितेत कल्पना दुधाळने तर वेगळाच विषय हाताळलाय. पा सुंदर विषय आहे. आईच्या पदराखालून किती महत्वाचा विषय आहे. घरामधला जी आई नावाचा घटक आहे, आई नावाचा हा जो सजीव आहे, आई नावाची ही जी शक्ती आहे घरामध्ये, या आई नावाच्या या अत्यंत व्यापक अशा नात्याला कवीने कवयित्रीने आपल्या शब्दात घेतलेलं आहे. आईच्या पदराखालून असं या कवितेचं शीर्षक आहे. आईच्या पदराखालून 119 क्रमांकाच्या पानावर ही कविता आहे आणि या कवितेत कवयित्रीने संवाद आहे, सुंदर संवाद आहे. तिची आई आहे एकीकडे तिचं कष्ट आहे, एकीकडे तिचं शिक्षण आहे, एकीकडे तिची शिक्षिका आहे. जबरदस्त पद्धत आणि अनेक विषय या कवितेतून एकत्रित येतात. केंद्रबिंदू या ही कवितेचा स्त्री आहे हेही लक्षात घेतलं पाहिजे आपण. एकूण तीनही कविता आपण पाहतोय, या तीनही कवितांचा केंद्रबिंदू कोण आहे? स्त्री आहे. आईच्या पदराखालून तिसऱ्या क्रमांकाची कविता आणि या कवितेचा आपण आशय थोडक्यात पाहूया. कल्पना दुधाळ यांचा या तिसऱ्या कवितेचा केंद्रबिंदू स्त्री आहे. काय संवाद आहे, कशा पद्धतीनं कवयित्री आपल्या समोर हे सगळं ठेवते. काय म्हणते ती? विद्यापीठात शिकायचं स्वप्न मी सांगून शकले नव्हते आईला. तिला शिकायचं आहे, 12वी पास झालेली आहे ती, तिला ग्रॅज्युएशनला प्रवेश घ्यायचा आहे. ती म्हणते की युनिव्हर्सिटीचं शिक्षण घेण्यासाठी मी जाते आहे, मला तू पैसे दे, मला एवढा खर्च आहे, हे मला जे शिकायचं होतं मला खर्च लागणार होता हे मी नाही सांगू शकली म्हणते माझ्या आईला. कारण का मी जर सांगत गेली असते तिनं काळीच काढली असते म्हणजे माझ्या अंगावर उभं राहील. कारण का घरात पैसेच नाही आहे, दारिद्र्य आहे, प्रचंड दारिद्र्य आहे. म्हणते मी विद्यापीठात शिकते असं जर काही तिला सांगायचं गेलं तर ती पटलं नसते म्हणते तिला. मग मी तिला सांगितलंच नाही. म्हणते काय केलं कवयित्रीनं? विद्यापीठाचं शिकायचं स्वप्न मी सांगूच शकत नव्हते आईला, स्वप्न होतं बाबा माझं आणि मला ते नाही करता आलं, तू मला काही पैसे नाही दिले असं नाही म्हणू शकले म्हणते. कारण तिचं असतं दुनियाभराचा संघर्ष माझ्या समोर होता. काय तिच्याकडून मी पैसे मागीन म्हणते माझ्या आईला. मी माझ्या आईला आता घरात तिच्या वडील नाही आहे, वडील दारूच्या नशेत दारू पिऊन संपलेले, एंड झाले. कवीचे आई कवयित्रीचा सांभाळ करते आहे. मग विद्यापीठाच्या शिक्षणासाठी तर प्रचंड खर्च लागणार होता, मला स्वप्न होतं म्हणते मला ते करायचं, पण मला नाही करता आलं. ती बिचारी रोज चूल पेटवताना शिव्या घालायची ईदवर पोटाला. ती रोज बिचारी चूल पेटवताना शिव्या द्यायची म्हणते संसाराला. काय आपल्या वाट्याच्या आयुष्याला काय नवरा भेटला, कशा पद्धतीनं हा सांभाळ करायचा, मोल नाही मजुरी नाही. सारखी तिच्या बोलण्यात म्हणते माझ्या आईचा रडारड शिव्या शाप असायची. व्यवस्थेवर तिचा काय होता? आरोप होता. तिच्या वाट्याला जे दुःख आलाय त्याच्याबद्दल ती शिव्यातून तिचा बदला घेते. कोणत्या घरामध्ये आजूबाजूला आपल्याला अशा पद्धतीची स्त्री दिसते? अंगातून दारू निघते, कुणीतरी सांगितलं तिला तर ती भयंकर चिडली. धान्यापासून दारू निघते बातमी ऐकली असेल तुम्ही 5-6 वर्ष आधी. धान्यापासून दारू निघते म्हणजे धान्य आता दारूसाठी वापरायचं काय? तर ती भयंकर चिडली म्हणते कोणीतरी असं म्हटल्याबरोबर. आणि कडाकड तिनं बोटं मोडली, तिला राग आला, ती भयंकर चिडली, लाळ भडक डोळ्यांनी तनतनत ओट्यांवर आली, कळा बोटं मोडत राहिली, वळचलीची कुऱ्हाड घेऊन सरपण फोडत राहिली. दारूमुळे फाटलेला तिचा संसार तिला कधी सांगता आला नाही. का राग आला तिला? तिचा नवरा दारू ढोसू ढोसू मेला होता आणि लोक आता दारू काढायला निघाले काय? तिला राग आला म्हणते प्रचंड. तिनं तन बाहेर ओट्यावर आली, घेतली कुऱ्हाड, घेतलं एक मोठं लाकूड फोडत बसली. आपला राग, कवयित्रीची आई लाकूड फोडण्यात शक्ती गमावते. सुंदर पद्धतचा प्रसंग आहे. कवितेत पहा कसा सुंदर प्रसंग आहे. राग कुठं काढतो आपण दुसऱ्यांना मारताना राग व्यक्त करतो, आपला राग दुसऱ्यावर काढतो. इथे कवयित्रीच्या आईनं तिला आलेला राग इंधन फोडण्यात घालवला. जबरदस्त. पुढे कवयित्री म्हणते की ती इंधन फोडत राहिली. दिवस बुडताना आई रानातून घरी आल्यावर तुळशीजवळ बसून काढायची पदराचा चिकटा. आपल्या आईचे जुने अनुभव कवयित्री सांगते आपल्याला. ती यायची म्हणते जंगलातून संध्याकाळी, आम्ही लहान लेकरं होतो तर तिच्या पदराला साडीच्या चिकटा नावाचा एक वनस्पती असलेला तिचा फळ असते. ते चिकटा म्हणजे असं गव्हाच्या ओंब्याप्रमाणे शेतात असते, ते चिटकते पदराला आणि ते रुतते.
मग आई पहिले घरी आल्या आल्या तुळशीच्या तिथे बसून आपल्या पदराचे चिटके पहिले काढत होती. त्याचं रिझन पा काय आहे पुढे. दिवस बुडताना आई रानातून घरी आल्यावर तुळशीजवळ बसून काढायची पदराचा चिकटा, लेकराचं तोंड पुसताना टोचू नये म्हणून. क्या बात आहे. का बरं ती काढते. तिला वृत्ती म्हणून नाही. आता शेतातून घरी येईपर्यंत तर तिच्या अंगावरच होता तो. पण तिला आता आपलं लेकरू आपल्या पदरानं तोंड पुसते आणि त्याला ते लागन, आणि म्हणून मग ती काय करते, पहिले आपल्या साडीच्या पदराचे ते चिकटे काढते. हे झाली जुनी परंपरागत आई. आता अलीकडच्या काळातल्या ज्या काही महिला मंडळी आहे मॅरिड, त्या कशा वागतात पहा, जबरदस्त तुलना करतात कवी कल्पना दुधाळने. ती जुनी आई शेतीतली कष्ट करणारी, आजही ते आहे खेड्यापाड्यामध्ये. आता नवीन आई जी आहे शहरांमधली, ती कशी वागते पहा. पण आई आता आम्ही बसवलेत कपड्यांवर. मग आज ती म्हणते, आईशी बोलते ती आपल्या, काय म्हणते आई, तू तर मला चिकटा काढायची, नंतर आम्ही तुझ्या पदराने तोंड पुसत होतो. पण म्हणते आई, आज आम्ही आमच्या लेकरांना अशा पद्धतीनं संधी देतो काय पहा. पण म्हणते आता आम्ही बसवले म्हणते आपल्या साड्यावर खडे, मणी, टिकल्या, चमक्या, रंगीबेरंगी दोरे, अट्रॅक्टिव्ह दिसावं म्हणून. लेकरांना तोंड पुसावं म्हणून पदराला चिकटलेला चिकटा काढणारी जुनी आई आता मात्र म्हणते तू तशी नाही राहिली, किंवा आता अशी संकल्पना बदलली आणि आता म्हणते आम्ही अट्रॅक्टिव्ह दिसा म्हणून आम्ही म्हणते आमच्या साड्याच्या पदरांवर टिकल्या, मणी, हे काहीच्या काही लावून बसलो. आम्ही हा विचारच नाही करत म्हणते का आपलं लेकरू आपल्या साडीच्या पदरानं तोंड पुसन तर त्याला हे रुतन. लेकराचं तोंडच काय, साधा हात सुद्धा कोरडा होत नाही ग म्हणते या साडीने. काळाच्या कोणत्या गाठोड्यात शोधू तुला तुझा मऊसूत पदर. काय म्हणते कवयित्री, संध्याकाळी घरी येणाऱ्या आईच्या पदराने तोंड पुसणारा मऊशार पदर आता कसा हरवलाय म्हणते. काही दिसत नाही. अत्यंत जबरदस्त काळाची तुलना, दोन संस्कृतीची तुलना. आई म्हणून काळ कसा बदललेला आहे, जुनी आई आणि नवी आई कसा फरक आहे, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं या कवितेतून आपल्याला कंगोरे शोधता येईल. पुढच्या 120 पान नंबरच्या पेजवरच्या कडव्यामध्ये कवयित्री काय म्हणते आपल्याशी. बाजारात आई बरोबर कोशिंबीर विकताना शाळेतल्या बाईंनी पर्स सावरत जुडी केवढ्याला विचारलं. काय तर दुसरा एक प्रसंग, आई सोबत एक बिचारी शेतीत कष्ट करते, बाजारात नेऊन आपल्या वस्तू नेऊन मांडते विकत. तर असंच म्हणते मी शेतीतली कोशिंबीर म्हणजे सांबार म्हणतो आपण त्याला, तो त्याच्या सगळ्या जुड्या धुतल्या, मातीच्या व्यवस्थित माती स्वच्छ केली, त्याच्या जुड्या बांधल्या, बाजारात नेऊन मी विकवायला बसली. तर काय घटना घडली पण, तर माझ्या बाजारात मी माझ्या दुकानातला भाजीपाला घ्यायला माझ्याच वर्ग शिक्षिका आल्या म्हणते. आणि वर्ग शिक्षकांनी स्वतःची पर्स सावरत पडू नये बा त्यातले पैसे म्हणून केवढ्याला ग हे कोशिंबीरची जोडी. तर कोथिंबीरची जोडी केवढ्याला दिली असं म्हणताना मी माझ्या आईला सांगितलं म्हणते की ही माझी वर्ग शिक्षिका आहे. केलं मग म्हणते माझं तोंड देखील कौतुक आईनं. दिल्या 2 चुड्या दिली फुकट. छान छान असं म्हणून ती शिक्षिका आली आणि माझ्या आईनं म्हणते मला माझ्या शिक्षिकेला 2 कोशिंबीरच्या जुड्या फुकट दिल्या. शिक्षिका म्हणून कोणाला आदर असतो. आजही समाजामध्ये शिक्षकाच्या वाट्याला सन्मान आहे, आदर आहे. आणि म्हणून मग फुकटच देऊन टाकल्या म्हणते माझ्या आईने तिला कोशिंबीरच्या जुड्या, म्हणजे सांबाराच्या जुड्या. कसं सांगू म्हणते मग आईला, काय याच बाईंनी फोडलेत माझे हात छळीनं, प्रोजेक्ट नव्हते केले म्हणून. ही जी स्त्री, ही जी शिक्षिका तिला आता कोशिंबीरच्या जुड्या फुकट दिल्या म्हणते माझ्या आईने, याच स्त्रीने, याच शिक्षिकेने मला मी प्रोजेक्ट पूर्ण केला नाही म्हणून छड्या मारल्या म्हणते माझ्या हातावर. हात फुटेस्तोर, अंधार पडेस्तोर कोशिंबीर उपटत पेढ्यामधून माती धुतली, सकाळी ओझं बाजारात पोचून शाळा गाठली. पहा म्हणते कशी परिस्थिती बदललेली आहे. याच स्त्रीनं, याच शिक्षिकेनं माझा हात फोडले का, तर मी उशीर केला म्हणून. कारण म्हणते मी उशीर का केला, प्रोजेक्ट उशिरा दिला म्हणून. आणि म्हणते आज म्हणते मी याच हाताने माझ्या स्वच्छपणे हे कोशिंबीर धुतली, तिच्या जुड्या बांधल्या आणि या शिक्षिकेला हे दिले गेले. आता म्हणते एकीकडे माझं शिक्षण, एकीकडे माझी आर्थिक परिस्थिती, एकीकडे माझी इच्छा शिकण्याची, कसं काय करावं म्हणते हे सगळं. काय परिस्थिती, शिक्षण आणि जगणं एकाच जोडीत बांधता येईल का, प्रश्न आहे तिचा आपल्यासमोर. जबरदस्त प्रश्न केला तिने आपल्यासमोर. काय म्हणते ती, शिक्षण, परिस्थिती आणि जगणं एकाच याच्यात नाही बांधता येत. कसं बांधू म्हणते मी. वठलेल्या झाडांच्या फांद्यांसारखे आईचे हात आहे, रट्ट हात आहे तिच्या आईचे. काम करते ती शेतात,
वाढलेल्या काटक्यांगत राठ बोट आहे, तिचे बोट म्हणजे कांड्या असाव्या कडक अशा, कातडी बाजूला सारली तर गळून पडतील काटक्या, हौशेनं बांगड्या भरताना काच घुसली एक दिवस म्हणते, तिला बांगड्या भरता भरता आईच्या हाताला काच लागली, लाल भडक ओघळ हातावरून खाली रक्त निघालं. तिला जाणवलं काहीच नाही, दिसण्याचा प्रश्नच नव्हता. विचारलं तिनं, कसला दिसतंय ग बांगड्या? तिनं बांगड्या घातल्या म्हणते आईनं. मग म्हणते कशी दिसते बांगड्या पायावर. तिला कवयित्रीला दिसलं की आपल्या आईच्या बांगड्या चढवता चढवता तिला लागलाय, काच घुसली आहे आणि लाल भडक रंग निघतोय बाहेर. लाल रंगाच्या बांगड्यांचा रंग जाऊ दे खड्ड्यात म्हणते. तिच्या लागलेल्या त्या बांगडीच्या काचातून जे लाल रंगाचं रक्त बाहेर निघालं होतं म्हणते, ते रक्त महत्वाचं होतं. आणि मग मी मिटल्या पापण्या, मला नाही बघवल्या गेलं म्हणे ते रक्त, आणि मी पापण्या मिटल्या, रंग शोधतो म्हणते बांगड्यांचा कोणता होता आईच्या. आणि काळोख्या विश्वात पसरलेले आईचं जग चाचपडून लागलं डोळ्यात. माझ्या गालावरून ओघळणारे थेंब तरी कोणत्या रंगाचे होते. माझं आयुष्य म्हणते मी बघत राहिली, मी जेव्हा पापण्या बंद केल्या, आणि मग म्हणते अख्खं आयुष्य आपल्या आईचं माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं. आणि अख्खं आयुष्य जेव्हा तिच्यासमोर उभं राहिलं, मला माझ्या डोळ्यातून अश्रू निघाले. आपली आई किती भव्य दिव्य होती, कशी जबरदस्त होती, तिचं कसं कष्ट होते, हे सगळं माझ्यासमोर उभं राहिलं म्हणते. आणि काय तिचा रंग होता जगण्याचा, तो कसा तिला सांगू. अशा पद्धतीनं या तीनही कवितेतून कवयित्री कल्पना दुधाळ यांनी स्त्री केंद्रबिंदू ठेवून, स्त्री विचार केंद्रबिंदू ठेवून, स्त्रीवाद केंद्रबिंदू ठेवून, स्त्री दुःख कष्ट व्यथा वेदना अवहेलना, स्त्री शोषण, स्त्रीचं जगणं तिचं अस्तित्व, या सर्व गोष्टींना आपल्या कवितेत स्थान दिलेलं आहे. तीनही कवितेमध्ये स्त्री हा केंद्रबिंदू आहे. स्त्रीवादी विचार, आधुनिक स्त्रीवादी विचार, अलीकडल्या काळामधल्या स्त्रियांचं अस्तित्व जाणवणारा, स्त्री बाबतीतला अत्यंत परखड असा विचार या तीनही कवितेतून व्यक्त झाला आहे. इथं आपण थांबूया आणि पुढच्या तासाला आपण नाटक सुरू करूया. त्याबद्दलचा विस्तृत एक व्हिडिओ मी सुद्धा तुम्हाला पाठवणार आहे. आपण सर्वांनी आज या ऑनलाईन लेक्चर मध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. सर्व विद्यार्थ्यांचे आभार आणि पुढे भेटूया.